नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूया तर गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर जिल्ह्यात 2 वारांमधील स्टार वार शिगेला पोहोचला असून दिवसेंदिवस तो अधिकच गडद होत चालला आहे। सत्ताधारी पक्षातलेच 2 आमदार राजकीय आखाड्यात एकमेकांविरुद्ध उभे ठाकले असून आता महाकाली मंदिराच्या परिसरात या 2 आमदारांचे पोस्टर वॉर रंगले आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 2 आमदारातील चुरस हे मतदारांकरिता करमणुकीची बाब ठरत आहे आणि तो चेष्टेचा विषय ठरू नये एवढेच सांगणे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल गरड ओकणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली। त्यापूर्वी तो 4 दिवस चंद्रपूर शहरातील हॉटेल सिद्धार्थ प्रीमियर येथे वास्तव्यास होता। या 4 दिवसात त्याचे आदरातिथ्य सट्टा किंग चौधरी यांनी केले आणि या दरम्यान एक पोलीस अधिकारी प्रशांत कोरटकरला भेटावयास आला होता। त्यामुळे तेलंगणा येथे पळून जाण्यास या पोलीस अधिकाऱ्यांनीच मदत केली तर नसावी ना, असा संशय बळावला आहे। गोंडवाना विद्यापीठात नुकत्याच झालेल्या अश्वमेध स्पर्धेदरम्यान 2 उच्च विद्याविभूषित प्राध्यापकांची फ्री स्टाईल तेथील एका महिला अधिकाऱ्याच्या कक्षेतच घडली। विशेष म्हणजे या दोन्ही प्राध्यापकांवर ॲट्रॉसिटी आणि कॉपी पुरवण्याचे गंभीर गुन्हे दाखल होते। त्यामुळे या 2 प्राध्यापकांना महत्त्वाची जबाबदारी कशी देण्यात आली याबद्दल कुलगुरूंना विचारणा करण्यात आली असता त्यांनी चौकशी करू असे सीटीव्ही सोबत बोलताना सांगितले। नक्षलवाद्यांचे गड मानल्या जाणाऱ्या छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा आणि बिजापूर येथे पोलीस दलाने धाडसी कारवाई करत 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले। तब्बल 200 पोलीस जवानांनी या नक्षलवाद्यांना जंगलात घेरले। लागोपाठ घडणाऱ्या या घटनांनी नक्षल चळवळी जबर हादरा बसला असून ही चळवळ संपूर्ण नष्ट करण्याच्या तयारीत पोलीस दल लागले आहे। 20 लाखाचे बांधकाम कार्य केवळ 13 दिवसात पूर्ण झाल्याचा फलक एका ठेकेदाराने पोंभुर्णा शहरात लावला असून याची सर्वत्र चर्चा होत आहे। मुळात कुठलेही कार्य न करता हा फलक लावल्याने ठेकेदाराने परस्पर पैसे लाटण्याचा आरोपही केला जात आहे। एका ठेकेदाराने असे धाडसे पाऊल उचलले म्हणजे राजकीय वरदहस्ताशिवाय शक्य नाही, अशी वर्तुळात चर्चा आहे। गेल्या 2 दिवसात पोंभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय घडामोडी घडल्या त्या विचार करण्याजोग्या आहेत। येथील भारतीय जनता पार्टीत 2 गट सक्रिय असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षाने काँग्रेसच्या 2 संचालकांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश दिला। त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या आणि केवळ 12 तासातच या 2 संचालकांनी परत काँग्रेसमध्ये घरवापसी केली। यामुळे काँग्रेसचे मनोबल वाढले असून भाजपामधील अंतर्गत वाद उफाळला आहे। नेरीजवळील खतोडा येथील हत्ती नाल्याजवळ शेतकरी शेतात गहू कापणीकरिता 2 बैल घेऊन गेले। दोन्ही बैल बांधून ठेवले असता दबा धरून असलेल्या वाघाने एका बैलाचा नरडीचा घोट घेतला तर दुसऱ्याला गंभीर जखमी केले आणि तो सुद्धा मरणासन्न अवस्थेत आहे। वामन गायकवाड असे शेतकऱ्याचे नाव असून दोन्ही बैलांना मृतावस्थेत बघताना त्यांनी हंबरडा फोडला आणि या घटनेनंतर गावकऱ्यांनी वन विभागाकडे मदतीची मागणी केली आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे ज्योतिबा फुले यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला। माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रस्ताव विधानसभेत ठेवला होता। नागपूर दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सोमवारी महानगरपालिकेने बुलडोझर फिरवला। ही कारवाई सुरू असताना फहीम खानच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली। मुळात हे घर फहीम खानच्या नावावर नसून त्याच्या आईच्या नावावर आहे। यासोबतच उच्च न्यायालयाने सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त करताना ही कारवाई पक्षपाती आणि लक्ष्य करण्याच्या उद्देशाने केल्याचे प्राथमिक निरीक्षण नोंदवले। तर या होत्याच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।